देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस, जहां नर्सरी और जूनियर सीनियर केजी क्लासेस से लेकर 11वीं और 12वीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं। यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है। 5वीं, 6ठी, 7वीं और 8वीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू, इंग्लिश, मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम। यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए, शहीद अब्दुल हमीद कुसुम्बा रोड, निहाल नगर पुलिस स्टेशन के सामने, मालेगांव। दर्शकों, स्वागत है आप सबका अब तक न्यूज इंडिया पर जाबिर शाह के साथ। दर्शकों, 18 तारीख बरोज शनिचर को नासिक ग्रामीण पुलिस की ओर से पूरे ज़िले भर में तकरार निवारण दिन के तौर पर मनाया गया, जहां पर सभी पुलिस स्टेशनों के बाहर तकरार निवारण के लिए कक्ष लगाए गए, जहां पर सभी संबंधित विभाग के अधिकारी मौजूद रहे। उसी के साथ साथ जितनी भी तकरारें अलग अलग पुलिस स्टेशनों में थी, तकरारदार और जिसके विरोध तकरार थी, दोनों को बुलाकर आमने सामने तकरार का निवारण निकाला गया। इसका उद्देश्य ये था कि छोटी छोटी बातों को लेकर लोग पुलिस में तकरार करते हैं, FIR नोंद हो जाती है और फिर कोर्ट के चक्कर लगाते बैठते हैं। इसीलिए नासिक ग्रामीण पुलिस और नासिक ज़िला पुलिस की ओर से ये निर्णय लिया गया कि हर शनिवार को तकरार निवारण कक्ष लगाया जाएगा, जिसमें सभी तकरारदारों को बुलाया जाएगा और जिनके विरुद्ध तकरार होंगी उन्हें भी बुलाकर सामने सामने उनकी तकरार का निवारण किया जाएगा। हम ये खबर पूरे मालेगांव शहर, तालुका, जिला, डिस्ट्रिक्ट, ग्रामीण विभाग के सभी रहवासियों से कहना चाहेंगे कि हर शनिवार को तकरार निवारण कक्ष लगाया जाएगा। अगर आपकी कोई आज दिनांक 18/1/2025 रोजी इसी को लेकर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे सरांच्या संकल्पनेतून, माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांच्या प्रेरणेतून आणि पूर्ण सर्व जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला आज तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याचा वेळ हा जरी 10 ते 1 चा असला तरी 1 वाजल्यानंतर सुद्धा जे तक्रारदार आलेले आहेत त्यांच्या तक्रारींचं आज आपण निरसन करत आहोत। दैनंदिन स्वरूपामध्ये दररोजच पोलीस स्टेशनला ज्या तक्रारी प्राप्त होतात त्याचं निरसन त्या वेळेला आपण करत असतो, परंतु ज्या प्रकरणांमध्ये काही कायदेशीर अडचणी आहेत, काही कोर्टांचे न्यायनिवाडे आहेत किंवा तक्रारदार गैर तक्रारदारामधील वाद हे क्षुल्लक स्वरूपाचे आहेत किंवा ते दोघांनाही आमने सामने बसवल्याशिवाय त्याच्यामध्ये तक्रार निरसन करता येणं शक्य नाही, अशा प्रकरणांना आपण पोलीस स्टेशनचे चौकशी अधिकारी, पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित तक्रारदार गैर तक्रारदार यांना या ठिकाणी तक्रार निवारण दिनाच्या निमित्तानं बोलवत असतो आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे आमने सामने चर्चा करून त्यांचे काय म्हणणं आहे, त्यांच्याकडे काय कागदपत्र आहेत यांचा त्याच्यामध्ये उहापोह होऊन कायदेशीर जी काही कारवाई त्याच्यामध्ये करता येईल ती करून त्यांची तक्रार निर्गती करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला जातो। आमच्या असं लक्षात आलं आहे की बरेचदा किरकोळ विषय असतात, परंतु तक्रारदार आणि गैर तक्रारदार यांना पोलीस स्टेशनला समोरासमोर बोलवून क्षुल्लक प्रकरणांमध्ये कायदेशीर कार्यवाही, कोर्ट कचेरी त्याच्यामध्ये पुढचा वेळ वाया घालण्यापेक्षा समजुतीने घेतलं, एकमेकांचे मनातील त्यांच्या तक्रारीबद्दलचा जो काही विषय आहे त्याचं जर निरसन केलं तर अनेकशा तक्रारी ह्या तिथेच थांबून जातात आणि लोकांच्या दैनंदिन जीवनातल्या अडचणींमध्ये कुठेतरी पोलीस स्टेशनच्या कामकाजामुळे त्यांना समाधान मिळते आणि त्यांची अडचण दूर होऊन जाते। अशा प्रकारे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की पोलीस दलाने आयोजित केलेल्या ह्या तक्रार निवारण दिनाचा जो काही उपक्रम आहे तो इथून पुढे प्रत्येक शनिवारी आपल्या प्रत्येक नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये हा उपक्रम आयोजित केला जाणार आहे। आपण सगळ्यांनी आपल्या ज्या काही मागील प्रलंबित तक्रारी आहेत त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनच्या संपर्कात राहून निरसन करून घ्याव्यात। नव्याने ज्या तक्रारी येत आहेत त्यांचं त्याच दिवशी निराकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। तरीसुद्धा त्याच्यामध्ये जर असं वाटलं की तक्रार निवारण दिनापर्यंत थांबणं गरजेचं आहे तर त्याला आम्ही तक्रार निवारण दिनामध्ये वर्ग करत आहोत। धन्यवाद।